जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। आता आपण या श्री नवनाथ भक्तिसार कथेच्या 20व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। 19व्या अध्यायामध्ये परमानंद स्वरूपी अशा मोक्षाचा लाभ घेऊन आपण आता पुढे येतोय। परमानंदाचा लाभ झाल्यानंतर, मोक्षाचा लाभ झाल्यानंतर आपल्या मनातली भ्रांती ही नष्ट होणारच, आणि भ्रांती नष्ट झाली की सगळ्या प्रकारचे मानसिक वेड लागण्याची जी अवस्था आहे, मानसिक त्रास जो आहे, तो सगळा नष्ट होऊन आपण अत्यंत सुखी समाधानी होतो। समाधान वृत्ती ही अंगी बाणवणं, तसंच या संपूर्ण वृत्तीचे आशीर्वाद आत्म्याच्या अनुषंगाने नवनाथांनी आपल्या समस्त जनतेला दिलेले आहेत। मैनावतीचा तिचा पूर्व वृत्तांत आता आपण तिला कसा कळेल ह्या 20व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। मारुतीचं आणि रामाचं प्रेम आपण मागच्या 19व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। मारुतीने कशी हाक मारली रामाला, नाथांनी मारुतीसारख्या दिग्गज अशा महारुद्राला सुद्धा निस्तनाबूत करण्याची त्यांची ताकद, त्यांच्या अस्त्रांची ताकद होती। एवढे अचाट शक्ती असलेले हे नाथ शेवटी मारुतींना सुद्धा रामाला बोलवावं लागलं, आणि मारुती चिडणार हे पाहून रामाने शेवटी युद्ध करणार म्हणून रामाने त्याच्यात हस्तक्षेप केला आणि रामाने मारुतीला सांगितलं की तुम्ही युद्ध करू नका। तर हे अशी सगळी अफाट अशी शक्ती असलेली ही देवता, या सगळ्या देवतांचे मंत्र आपल्या समोर नाथांनी फार उत्तम स्वरूपात ठेवलेले आहेत, आणि कलियुगामध्ये या सकल मंत्रांचा अभ्यास करत आपण संपूर्ण जनतेला आनंद देत, सगळ्या जीवनातल्या आर्थिक, मानसिक, शारीरिक संकट नष्ट करत परमानंद स्वरूपी अशा त्या मोक्षाची प्राप्ती सुद्धा आपण या जीवनामध्ये करून घेऊ शकतो। जीवनात लागणाऱ्या साध्या छोट्या छोट्या अडचणींचा सुद्धा उल्लेख या अध्यायामध्ये होतो आहे, आणि छोट्या छोट्या तत्वज्ञानांचा अभ्यास करत करत आपण पुढच्या अतिशय मोठ्या ज्ञानापर्यंत पोहोचतो आहोत हे आपल्याला कळत सुद्धा नाही। आता या आपण 20व्या अध्यायाला आता सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीराया भोक्तया षड्गुण ऐश्वर्या ऐसी सोसुनी अपार माया सकळा कळा तुझेनी घटपट तंतू आकाश न्याय सर्व तवची ब्रह्म होय ऐसे असुनी निराळा राहे अव्यक्त व्यक्ता पावुनी ती अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिसे गगनी त्याची न्याय मोक्षदानी व्याप्त असे सर्वांते तरी पूर्ण ब्रह्मनाथ हवेश करुणानिधी पंढरीचा अधीश माय कनवाळू जगन्निवास भक्तवत्सल नटलासे तरी हे दीनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका आता पुढे रसना दोंदिका भक्तिसार वदविका मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरविले असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ येरीकडे अंजनी सुत शृंगमुरडा जाऊनी त्वरित
सानवेशे नटलासे गुप्तवेशे राजसदन पाहता झाला अंजनी नंदन एकांत सदनी मैनाकिनी पद्मिण मंचकावरी पहुडली सुखनिद्राशयनी असून परिचारिका गेल्या उठून ऐसी एकांत संधी सांधूळ पाहून धवळारी ते संचरला चपळपणी तो मंचका जवळी जाऊन बैसला प्रतापबळी किलो तिळा बद्मिणी कमळी करपात्री धरियेली व्यक्त होता करकमळ सावध झाली किलो तळा वेल्हाळ तो दृष्टी देखिली अंजनी बाळ चरणावरी लोटली किलो तळा आणि मैनाकिनी तृतीया नाम जिये पद्मिणी या परिश्रोते बोलती कल्पनी कवणे अर्थी ही नामे तृतीय अभिधाना ती दुहिता झाली असे कवण अर्था मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरविली ऐसा पाहुनी श्रोतिया आदर बोलता कवी सादर तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ऐका त्या तरी पर्वता माझी मंदरगिरी जम्बुद्वीप त्याची प्रथम पायरी या परी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू मंदार आहे की या परी सिंहल द्वीप भुवनी स्त्रिया जितुक्या असती पद्मिनी त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती मिरवतसे तो एके दिवशी अभ्यंग करुनी उभी राहिली धवळारी जाऊनी ते सहज दृष्टी दिशा गमनी आकाशात पाय पाहतसे हस्ती झगडती कबरी भार तो वर दृष्टी जाऊनी गोचर उपरी चरवसु विमानावर आरूढ होऊनी जातसे विमानारूढ झाला होता तो वसन एकांगे झाले तत्वता आवेशे बाहेर लिंग दर्शता असावध बैसलासे विमानावरी गवाक्षदार त्यातून दिसे अवयव समग्र तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे खदखदा ते काळी ते ऐकूनी वसुनाथ विक्षेपोनी बोलता झाला ती ते म्हणे पापिनी परपुरुषा ते पाहुनिया हसलीस तरी ऐसी जारणी वरती धरुनी राहसी स्वगृहाप्रती माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हासलीस तरी मी नोहे तैसा भ्रष्ट सकळ वसु माझी श्रेष्ठ इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्ण तपासाधी तसे तरी मम अभिलाष धरुनी गदगदा हासिनी पाबिणी तरी पुरुष विनोदे स्वास्थाने जाऊन या पडतील श्री देशात स्त्री कटकी वस्ती होईल तुझी शेखी मग कैसा पुरुष ते लोकी दृष्टिगोचर होईल ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष परी पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापिली म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषम आता अपराधांचे विवरण करिता बोलता नये आम्हासी परी हा असो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग तरी उशाप देऊनी आता चांग स्वपदाते स्थापावे तुम्ही वसु सर्व प्रकारे भरला आम्हा शांती भांडारे परम कनवाळू इंद्रिय साचारे योग दमनी विरविला तरी उशाप देऊनी माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहून ढळाळीते उशापादे वदलासे म्हणे पद्मिनी ऐक वचन स्त्री राज्यात किलोतळा स्वामीण तेथे आयुष्य सरल्या पूर्ण ते पदी वससील तू माये परिमच भावे निवेदिले चित्त तरी मही मिरवेल माझा सुत तो तुझ स्वीकारुनी होईल रत मच्छिंद्रनाथ म्हणून या तो रथ झालिया अंगसंगी
पुत्र लाभसील रेत प्रसंगी मीननाथ हे नाव जगी प्रसिद्ध मिरवेल महिते तो पुत्र झालिया तुते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी मग तू स्वपदा घेऊनी गोरटी भोग भोगी स्वामींचा स्वर्गीचा या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणोनी महाराजा तरी पुरुषा वाचुनी संतती कोठोनी होतसे मग नसुनी पती येरू म्हणे येऊनी मारुती बुभुकार देतसे ऊर्ध्वरेता वायुनंदन वीर व्यापी तसे बुभुकारे करून मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभानने बाळतनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो बुभुकारी तितुक्या विण अचळणारी महिवरी विराजती ऐसे वदता अंतरिक्षमात मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाई प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगाथे महाराजा अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी तू किलो तळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तपमांडणी आराधावा मारुती प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती खूण चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करीजे अंगसंगती मग तो संकटी पडुनी क्षिती मच्छिंद्राते आणील तरी हा रचनी दृढतर उपाय मिरविता हे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्राते आणुनी या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती कैसे सांग माते द्यावी रती ऐसे म्हणावे महाराजा परी ऐसिये बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषयध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठुनी येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रताते लोटून रती सुखाते मिरवेल तरी हा संशय सोडूनी गोरटी अर्थ धरिजे इतुका पोटी मच्छिंद्राला हसील येणे कोटी हनुमंते करूनिया ऐसे सांगुनिया अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसु दक्ष येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष स्त्री राज्यात प्रवर्तली शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिणी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली सहज स्थिती जाऊनी ओसरी बैसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहुनी नेत्री बोलती झाली ती येते म्हणे माय वो शुभाननी कोठे अससी लावण्य खाणी येरी म्हणे वो माय बहिणी सिंहलद्वीपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोणी करील कळेना ऐसी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे माय वो माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वहस्ते करुनी पाक हरित जा माये तृषा भूक मी आपुल्या गृहीची एक तारंबळ होतसे तरी मायवो उपेक्षा सोडून सेवी मायवो माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊनिया ऐसी ऐकोनी तियेची वार्ता परमतोशिला हृदयी दुहिता मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती
हरित चर्मिकेचे क्षुधे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटता बहुदिन किलो तळा राज्यस्वामीण आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्यालागी बोलतसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राज्यपट मंत्री म्हणे माळिका चोखट गजशुंडी विराजवावी सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन त्यासी भेटेल दैववान माळग्रहणी ग्रीवेत ऐसे बोलता मंत्री तये वेळा परमतोषली की लोतळा मग सुदिन पाहुनी कार्यमंगळा अर्शिली माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरिला माळ देऊन ते प्रांती मैनाकिनी पाहून माळग्रीवेत ओपिली या उपरांतिक भोगिता राणीव आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तियेने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायुसुते मच्छिंद्रा कारण निवेदिले प्रकरण पूर्वी तरी असो ऐसे कथन सिंहलद्वीपी मैनाकिनी नाम माता पितरांच्या आवडी करुण निवेदिले प्रकरण पूर्वी नाम ऐसे विराजले या उपरी सिंहलद्वीपीच्या द्वारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा भोगावती कटकात किलोतळेचे पावली आसन म्हणून किलोतळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलोतळा सावध करुनी तिथे म्हणे किलोतळा ऐक मात तुवा मज ठेवुनी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसी म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानुनी उभयताला मच्छिंद्राने म्हणतसे तरी तो आता येईल येथे त्यासी सज्ज करुनी प्रीती ते गोवुनी घ्यावा कोणे हितार्थे सुख संपत्ती दावुनिया परी तो नोहे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तबोधन ऐसा राहिला नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवानी गोवावा जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राख की चिन्ही वेष्टने रक्षणे माणिक होत आहे शुभाननी तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगुनी वायुनंदन गमन करिता पै झाला परिती चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजा करुनी बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुत येरीकडे गोरक्षनाथ वेश्या कटकी मागी येत मुक्कामासी साधुनिया जैसे पक्षी करीती गमन या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंगमुरडी पातला गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटकी राहुनी तेध शिबिरापरी योजिले मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोन दिगा साज सरंजा घेऊनी निका राजसदनी चालली सर्व वेश्या 7-5 घेऊनी रूपवंत गुणवंत साच ऐसी कटकी करोनी संच राजांगणी मिरविली राजद्वारी उभी राहून
पाठविले वर्तमान. द्वार रक्षके आत जाऊन वेश्या कटकी सांगितले, हे महाराजा राजद्वारी. कलावती कला कुशरी, रूपवती गुणगंभीरी, भेटी लागी पातली. तरी आज्ञेप्रमाणे वंदू तिथे, ऐसी ऐकता किलो तळा मात. म्हणे घेऊन या सभास्थानात, अवघे समारंभेशी. ऐसे ऐकता द्वारी तुती, सवेची पातली द्वारावती. घेऊनी कलिंगा कलावती, सभास्थानी पातली. तो कनक तगटी रत्नकोंदणी, मच्छिंद्र मिरवला कनकासनी. निकट बैसली मैनाकिनी, निज भारे शोभली. जैसी नभी उडुगण ज्योती, मध्ये मिरविला रोहिणीपती. त्याची न्याये मच्छिंद्रा भोवती. सकळ स्त्रिया विराजल्या की तेज पुंज हाटकसनी. हिरा मिरविला शुद्ध कोंदणी, नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी. तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नवेद त्या रश्मिज्वाला. मध्ये मच्छिंद्र अर्कगोळा, कनकासनी ते सदनी सकळा. राजसभेत मिरवत असो ऐसी सभा सहन. कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलवी झाली सभे वचन. मैनाकिनी राया ते, हे महाराजा शैल्यापदी. ऐकुनी नामाभिधान कीर्ती, सोडूनी आपुल्या देशाप्रती. तेथे आले महाराजा, तरी कीर्ती ध्वज फडकत अवनी. तैसी अवलोकिनी आली करणी, मही कलावंत राजभुवनी. विराजतसे महाराजा, बृहद्रथ राजा हस्तिनापुरी. कीर्ती ध्वज धर्माचारी, याची नीर्ती बंगाल धरित्री. गोपीचंद विराजला, याची नीती कीर्ती ध्वज. शैल्यादेशी किलोतळा नामराज. ऐसे वरुणी सकीर्ती भाज. येथे आले महाराजा, ऐसी बोलता कलिंगा युवती. परमतोषला किलोतळा भूपती. मग समुच्चय विचार करुनी अन्नभुक्ती. देऊनी बोले किलोतळा, तवती कलिंगा येऊनी शिबिरी. मध्यान्ह समया सारुनी उपरी. साज सरंजाम सजुनी परी. सावध रात्री बैसली, तो येरी कडी मैनाकिनी. येऊन बैसली सभास्थानी. सभामंडप शृंगारुनी. दीपमाळा रचियेला, लावुनी स्फटिकांची कूपिका. मेणबत्ती लावुनी दीपका, अगरबत्ती गंधलोका. घ्राणोघ्राणी मिरवतसे, तवकी भरुनी गंगेरी पाने. विडे रचिले त्रयोदश गुणी, त्यात फुले अत्तरदाणी. लोका माझी मिरवितसे, ऐसिये सभे कटकासन. मूळ पाठविले कलिंगे पासून. तवती आपुला सरंजाम घेऊन, दिव्य तेजे मिरविली. येरी कलिंगराज सदना जात, सभे चालिला गोरक्षनाथ. परी कलिंगे पाचारुनी एकांत. गुज सांगे तियेसी, म्हणे वो ऐक गुणसंभिरी. तू नाट्या करसील सभे भीतरी. तरी मृदंग वाद्य माझे करी, सभास्थानी ओपिगा. शैल्या सभे कटकस्थानी, रिजविता माझे वाजवणी. मग द्रव्य लाभ घे ओढुनी, मानेल तैसे मागते थे. ऐसे ऐकता कलिंगा वदत, हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ. सभे स्थानी स्त्रिया समस्त, पुरुष नसे त्या ठाई. तरी तुम्हाला गी तेथे नेता. वितर्क वाढेल संशय चित्ता. स्त्री देशात पुरुष व्यक्त, कोठेची नाही म्हणून. ऐसे ऐकुनी तपोद्रुम, म्हणे ऐके वो सुमथ्यवे. अंगना वेशे येतो नटून, रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण, तू तेही मिळेल अपार धन. मग ती कलिंगा आवडीने, अवश्य नाथा म्हणतसे. मग लेवुनी कंजुकी सार, परिधानिले उत्तम चीर.
जटायुक्त करुणी भार भांग मुक्तांनी भरियेला भाळी चर्चुनी कुंकुम कोर परिधानिले उत्तम चीर जटायुक्त करुणी भार भांग मुक्तांनी भरियेला भाळी चर्चुनी कुंकुम कोर सोगया अंजनी मिरवले नेत्र कबरीवरुनी चीर पदर नाभिस्थानी खोविला काढुनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान तेही कोंदणी जडावरत्न नक्षत्रा समझळकती की एकाग्र करुणी रोहिणी पती करूपातले श्रवणी वस्ती मुक्त घोष नासिका प्रती सरजी नथ शोभदसे पाच कंकण जडित भूषण ग्रीये माझी अपार हेम नाना नगी हाटक गुण मुक्तलडा शोभल्या असो आता किती वर्णन अंगना वेशे गोरक्षनाक नाथ परमशोभला चपळेपण वेश्यांगणी तळपदसे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेम शृंगारी मग वर्णदशा स्वरूपापरी रंभा दासी शोभली ऐसिया आव्हानुनी पैंजणी ती मृदंग कवळणी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणूनिया विरवली परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदन बाळी हेही असे सकळ नाट्यकलावती विकळ स्वरूप नीच दिसती म्हणली धन्य विधात्या प्रती रचली मूर्ती अनुपम्य समस्त तदू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दासी चपळ तेजे सहजेसी तळपत आहे बाळी हे सहज सोडूनी प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक पाहते पणी पडुनी टक विस्मयाते पडती त्या वाद्यानादने व्यक्तीद मेळवी ताल अति अद्भुत परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ एकठाई मिनले कलिंगा मुख्य नायकिणी परी पुरवंडा दैन्यवाणी जैसे उदया येता तरणी सकळ तेजा लोपती असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करू नृत्य ते कटी कवळणी मृदंगा ते कुशळ वाजवी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकावती मान आहा आहा बोलती वचन धन्य म्हणे ती कलिंगा सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी की पदमाळिके चिंतामणी हिरा चमकदावितसे पुढारा पाहुनी गुरुनाथ मनींच्या मनी नमन करीत परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरणये कुशळपणी वाद्यकळा मिरवी तसे ये नृत्य गीत संगीत होता पाहुनी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माथा ठेवुनी पाहती चरणांते तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकावुनी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणतसे मग परिधानावया उंच वस्त्र काढुनी हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्यला वाजविता अद्भुतपण कुशळता तया नादाते अक्षर व्यक्ता भांती भांती काढतसे त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावुनी पुढे तोची व्यवहार रंगा समान नाचवी मृदंग अक्षरे तैसी चर्या दावितसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरख आया पुन्हा अक्षरी आच्छादी परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भवते चित्ती काटुनी म्हणे येथे कोठुनी आला गोरक्ष
तेरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु माऊली तिची अक्षरे आणि तसे आणिता अक्षरे पूर्व व्यक्त होता जी मच्छिंद्र दचकत भवते पाहुनी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे शैल्या आणि कलावासिनी तयासी व्यक्त न पाहता नयनी कोठुनी पडतसे अक्षरध्वनी श्रवणी आमची साजणी पिशाचवाणी भवती पाहतसे घडी घडी दचकतसे धडधडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणूनी मग न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले चलो मच्छिंदर गोरख आया जव जवर अक्षरे ही ऐकोनिया तव तव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येतसे तव पाहुनी किलो तळा हृदयी पेटवुनी चिंतानळा काळिंबी काया म्हणूनी सकळा रोमांच उठती शरीरी तव पाहुनी किलो तळा म्हणे महाराजा तपबाळा सुरत रंगी सुख कमळा काळिंबी कावरियली येरी म्हणे वो मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चूडामणी विषया नातळे इंद्रिय दमनी महाप्रतापे तपो खाणी बैरागी तो असे हो आगे तो येता तव पट्टणी नेईल माते स्वदेश अवनी मग तव रतीची सुखयामिनी गोरक्ष अंकी नासेल ऐसे ऐकता किलो तळा मारुती सूचनेचा खूण रगळा खूण गरळा हृदय व्यापुनी जाळू लागला मुख कोपा विधिपै झाली मग तो रंगनाट्य कृती विरस होवनी नावडे चित्ती हृदया लागी ते चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंद वेश वळी आव्हानिला एकची भाष मग रंग देवता पडली ओस उठवी आपुल्या ठाण्याते जैसी पय सैंधवा पडे गाठी मग विरस होनी नासल्या गोष्टी मिरवला हा तन्याय पोटी भय उभयता आतळे परीती चतुर्मयीना किनी गायन स्वर आव्हान कानी तो मृदुंग वाद्ये उठोनी ध्वनी चलो गुप्त गोरख आया ऐसा नाद अक्षर स्थित किलो तळा श्रवण करीत मग बोलावनी कलावंत उत्तराते आराधी म्हणे तव सारंग संगीती वाजत आहे उत्तमागती परी आमुच्या साज संग्रहा प्रती आजी पाहू वाजवोनी ऐसे ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आणा पाहू वाजवोनी मग ती किलो तळा आज्ञापोनी साज आणून ठेवितसे तोही साज पुढे घेऊनी वाजविती कुशळपणी परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काढी पुन्हा पुन्हा तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुली कलावंतिनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठी मागे ती ते सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्ये अक्षरे काढिती त्याची नीती अक्षरस्थिती तुही बोलवी मृदंगा परीती वाजविता कलावंतिनी तैसी अक्षरे न येता कानी मग पुढे तिचा हात धरुनी एकांतासी पै गेली सलीलपणी चरणी माथा ठेवून पुसे तिसी वार्ता माये तू कोण सांग आता सकळ संशय सोडूनी जरी ही गोष्ट ठेविसी चोरून तरी तुझ्या गुरुची आण माते वंदे की प्रांजळपण
कोण कोणाची तू अससी आईसी भूपिणी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हासी सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मीनसे सर्वथा कामिण श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्षा नामे मिरवतसे तरी स्त्री वेश नटी नारी नटोनी निघो तव राजदारी ऐसे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणुनी त्वरित श्री योग गोरक्षनाथ नेसवित म्हणे तू माझा सुत भेटलासी दैवाने पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होताची तन मन प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की गृही वत्स काननी गाय परिप्राण वत्सा ठेवितसे की जला वेगळी मासोळी होता रिघु पाहे पुन्हा जळी तन्याये मोह का जळी लागली तुझसाठी मजबारे मग हाटक शृंगार करुनी व्यक्त जडित कोंदणी लेववीत रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला भरजरीचे कनकवर्णी परिधानीला चौरभूषणी चीरभूषणी मस्तके वंदील नवरत्नी शिरपेचवरी जडियला हस्ताग्री बाहुवट हेम कोंदणी लखलखाड सर्वभूषणी तेजवट शृंगारीला नाथ तो मग हस्त धरुनी किलोतळा येती झाली सभा मंडळा येते याची मच्छिंद्रे देखिले डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येथ निकट येता किलोतळे ते हस्ते खुणावी कोणतो येरीकडे हस्तखुणे संकेती पाहुनी म्हणे गोरक्षजती तुमचा उद्देश धरुनी चित्ती भेटी लागी पातला परी आज उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राणसुत सकळ राज्यांचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा आता सकळ कांचणी पिटून गेली अंतःकरणी सकळ वैभव राज मांडणी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा वळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ धाकुटा मीन तुमचा सुत संगोपील तयासी म्हणून समूळ माझी कांचणी पिटून गेली दूर अवनी वृद्धापकाळी चक्रबाणी कृपे वेष्टील आपणासी ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी मनी चित्ती बळे बळेची तरणी अंधार चिरी भूषितसे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कास यासी वैभव विधवे लागी कुंकुमे ठेव खटाटोपकाशया की परिसा लागी कनक शृंगार की तक्री तृष्टती देव अमर तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीस ते पयोब्धीस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरवला की सकळ महीचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत की मत्र तेजाची भिक्षा मागत काजव्याते जाऊनी तयाची न्याये आम्हासी वैभव कायसे पदथोर राणीव येरी जलपदसे आपुला भाव निसंगा संग जाऊनी परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी येऊनी मात श्री गुरु मजी आला करतलाद मारू लाथ वैभवासी ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी येरीकडे मच्छिंद्र मुनी किलो तळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठिला अतिप्रेमे दाटुनी पोटी गोरक्ष गळा घालिता मिठी करी कवळणी हृदय पोटी प्रेमे सद्गद आलिंगला मग कलिंगे ते पाचारुन अमुपद्रव्य दिधले वसन गौरविने तियेचे मन
स्वस्थानाते बोळविले. येरीकडे मंडपात शैल्या सहित मच्छिंद्रनाथ निकट वैसवनी गोरक्षाते योगक्षेम पुसदसे. बद्रिकाश्रमी तपोराहटी टितुके सांगे गोरक्ष जेठी कंटकाग्री पादांगुष्ठी 12 वर्षे संपादिली. उपरी तप झालिया पूर्ण मावकरी उमा रमण सकळ देवा बोलावून आतिथ्यही मिरविले. ऐसे झालिया तपराहाटी परितव योग साहिना पोटी क्षणा क्षणा होनी कष्टी शोक करू रिगदसे. जयापदांचे होता स्मरण अंती जठर जाय वेष्टुन म्लानवदनी ओस कानन दाही दिशा दिसदसे. मग उदका वाचुनी जैसा मीन तडफडून गेला देऊ पाहत प्राण. तेवी माझे अंतःकरण दुःख डोही हेलावे. परिप्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण. आता गेलिया प्राण एकाकी कदान वसे मी. ऐसे ऐकता वचन मुक्ती पुन्हा दरितसे हृदया प्रती. म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी. मुळीहून बाळपण तुवा न जाणिले मजविण. सकळ धरुनी लालन स्थावरपणी मिरविले. जगा वेगळे जळसा जलमासुळी विभक्त न होय कवळे काळी. तेवी मम चित्तदरीत तपो मौळी विभक्त झाला नाहीस. परी न व्हावे ते घडूनी आले. श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फोले. वैभव वाटे तुझ वीण बा बा भोजन करिता षड्रसांनी. तुझे स्मरण होत असे मनी बा तो ग्रास ठेविता आननी. विषा समान वाटतसे मग अश्रूंने पूर्ण भरती नयन. तुझ जवळी लागे माझा प्राण. मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहसी माझिया. मग ताप उपजे मनात आहा बाळकासी टाकुनी वनात. आलो मी फिरत फिरत हेच चिंतन निशिदिनी. बा तुझ वीण करिता तीर्थ भ्रमण. परी ओस दिशा बोभावे मन. मनात जल्पे वत्स टाकुन ऐसा आलो मी पापे. ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ. हे महाराजा माझी ऐक मात. तुते सुत बहु असती जया देशी कराल गमन. तेथेची सुत कराल निर्माण. मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा. परी एकची तू माझी आई मन माझे एकेची ठाई. मग जैसी पहा गती पाही जळावीण मी नाते. की अर्का कुमुदिनी असती अपार. तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र. सुखा परी अनाया की चंद्रा चकोर असती बहुत. परी चकोरा एकची रोहिणी नाथ. त्याची न्याय जननी माते अससी एकची माते तू. जळात असती बहुत जळचर परी जळचरा असती एकच नीर. कन्याये मज माहिर एकची मच्छिंद्र आराधिला. श्लाघ्य पुरुषा अन्न युवती परी युवतीसी एकची पती. कन्याये कृपा मूर्ती माझे जीवन तू अससी. धनासी अपार असती चातक परी चातकासी धन तो एक. तेवी तू माते जननी जनक एकची अससी महाराजा. ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणुनी अश्रुपात. ते पाहुनी अंतरिक्ष सुत प्रेमे हृदयी कळवळला. म्हणे तानुल्या सत्य वचन तुझ कोणी नसे मजविण. ऐसे म्हणून मुखचुंबन कुरबाळुनी धरीत असे. मग सभास्थान विसर्जुन पाकशाळेत उभयता जाऊन. श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले. भोजन झालिया एकासनी निद्रा करीती उभयजणी.
विनोदियो दिनोदयी स्नाने करुणी एकासनी बैसती एका अंकी मीननाथ एका अंकी गोरक्षसुत कनकासनी राजसभेत घेऊनी नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊनी बसे उमा रमण की माय यशोदे जवळी राम कृष्ण उभय अंकी मिरविती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढील अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे ते मच्छिंद्र उभय अंकी घेऊनी सुतसुताची फेडील बाकी शैल्यानी वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो नरहरिवंशी धुंडी सुत नरहरी मालू नाम ज्याते तो गुरुकृपे रसाळ कथे दे निवेदिल श्रोतिया स्वस्ति श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर विंशतितमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथेभ्यो नमः।